जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. तर बघा, आपलं हे ग्रंथ आहे ना, खूप जुनं झालेलं आहे. तर आणि काही ताईंना हा व्हिडिओ पण पाहिजे आहे. तर आज आपण श्रीमंगलाचरणचा भाग घ्यायचा आहे. दशक पहिला स्थवन नाम, समास पहिला मंगलाचरण. श्रीराम समर्थ, श्रोते पुस्ती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येत. है ना. श्रवण केल्याने प्राप्त काय आहे हो? ग्रंथा नाम दासबोध, गुरु आणि शिष्यांचा संवाद. एत बोलिला विशद भक्ती मार्ग, है ना, नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण. बहुधा अध्यात्मक निरूपिले भक्तीचे न योगे देव निश्चय पावती मानव. ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी मुख्य भक्तीचा निश्चय, है ना, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे, शुद्ध उपदेशाचा निश्चय, सायुज्य मुक्तीचा निश्चय, मोक्षप्राप्तीचा निश्चय बोलिला असे, शुद्ध स्वरूपाचा निश्चय, विधेय स्थितीचा निश्चय, अलिप्तपणांचा निश्चय बोलिला असे, मुख्य देवांचा निश्चय, मुख्य भक्तांचा निश्चय, जीव शिवांचा निश्चय बोलिला असे, मुख्य ब्रह्मांचा निश्चय, नाना मतांचा निश्चय, आपण कोण हा निश्चय बोलिला असे, मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोलिले असे, मायद्धेचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, करता कोण हे लक्षण बोलिले असे, नाना किंतनिवाले, नाना संशय छेदले, नाना आकांक्षा फेडले, नाना प्रश्न ऐसे बहुधा निरूपिले, ग्रंथगर्भी जे बोलिले ते अवघेची अनुवादले, न वचे की कदा तथापि अवघा दासबोध दशक फोडून केला विशद. जे जे दशकींचा अनुवाद ते दशकी बोलिला, नाना ग्रंथांच्या समती, उपनिषदे, वेदांत, श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती, है ना, शास्त्रे सहित नाना समंती अनन्वये, म्हणून मिथ्या म्हणता नये, तथापि हे अनुभवासी ये. प्रत्यक्ष आता मत्सरेयासी मिथ्या म्हणती तरी अवघेची, है ना. ग्रंथ उच्छेदती नाना ग्रंथांच्या समती, भगवत वाक्ये, शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेश गीता, वेदांत, गणेश गीता, येमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादी नाना ग्रंथ समतीस बोलिले येथ. भगवतवाक्ये यथार्थ निश्चयसी, भगवतवाक्याचे अविश्वासे ऐसा कोण पतित असे, भगवतवाक्ये रीत नसे, है ना. बोलणे येतेची पूर्ण ग्रंथ पाहिल्या विने उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान, मत्सरी करीम अभिमान उठे, मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला, अहंभावे पलटला, प्रत्यक्ष दिसे कामक्रोधे लिथाडिला, तो कैसा म्हणावा, भला अमृत सेविता पावला, मृत्यू राहो. आता असो हे बोलणे अधिकाऱ्यासारखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे. हे उत्तम मागा श्रोते अक्षिपिले, जियेत ग्रंथी काय बोलिले, ते सगळेही निरूपिले. सकळीत मार्गे आता श्रवण केल्याने फळ क्रिया पालटे, तत्काळ तुटे संशयाचे मूळ एक सरा, है ना. मार्ग सापडे सुगम न लागे, साधन दुर्गम सायुज्य मुक्तीचे, वर्म ठाई पडे, नासे अज्ञान दुःख भ्रांतीची, शीघ्रची येते ज्ञानप्राप्ती, ऐसी याची फळश्रुती. ये ग्रंथी योगी याचे परम भाग्य, अंगी बाणे वैराग्य, चातुर्य कळे यथायोग्य, विवेक सहित भ्रांत, अवगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण, धूर्त तर्कित विचक्षण समोय जाणती, आळसी तेची साक्षीपी होती, पापी तेची प्रस्तावती, निंदक तेची बंधू लागती, भक्ती मार्गसी बद्धची होती मुमुक्षु, मूर्ख होती अतिदक्ष,
अभक्तीची पावती मोक्ष. है ना. भक्ती मार्गे नाना दोष ते नासती, पतिततेची पावन होती. प्राणी पावे उत्तम गती, श्रवण मात्रे नाना धोके. श्रवणे ऐसे याची फलश्रुती, श्रवणे चुके अधोगती. मनास होय विश्रांती, समाधान. जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा. मत्सर धरी जो पुसा, तयास त्याची प्राप्त. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे मंगलाचरण समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ. तर बघा, अशा प्रकारे आपण श्री मंगलाचरणाचा भाग आपण घेतलेला आहे.